नमस्कार, माझी ऑनलाईन फॅमिली आईचे किचन या चॅनलवरती तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत आहे. आज आपण इन्स्टंट इडली बनवणार आहोत. त्यासाठी मी हे मेजरमेंटचा कप आहे पाव किलोचा. तर हा रवा माझ्याकडं घरी आहे, तोच मी घेत आहे. आता यात मी दही घालत आहे. 1 चमचा, 2, 3 आणि 4 चमचे दही. मी एकदम फ्रेश दही आहे माझ्याकडं, ते घालून हे सगळं मिश्रण मी अगोदर मिक्स करून घेत आहे. रवा आणि दही व्यवस्थित मिसळल्यानंतर आपण लागेल तसं यात पाणी घालायचं आहे. रवा पाणी भरपूर पिते, म्हणजे रवा पाणी पूर्ण आपल्या स्वतः ते ऑब्झर्व करून घेते. तर पहिल्यांदा आपण थोडं पाणी घालून लागलं तर आणि परत घालू. आता हे भिजत घालून आपण चटणीच तयारी करणार आहे किंवा उरलेल्या सगळ्या तयारी करणार आहे. तवरपर्यंत आपण ह्यात काय करूया, थोडासा सोडा घालून याला झाकून ठेवू. बाकीची तयारी होईपर्यंत हे चांगलं भिजलं जाईल. आणखीन थोडं पाणी घालूया आपण आणि ह्याला फेटायचं बाकी भरपूर आहे. 5-7 मिनटं चांगलं की नाही हे सगळं मिश्रण व्यवस्थित फेटून घ्यायचं आहे. अर्धा टेबलस्पून मी ह्यात सोडा घालत आहे. आणखीन ज्या वेळेला आपण इडली बनवणार आहे त्यावेळेला अर्धा टेबलस्पून आपण इनो पण घालायचा आहे. इनो आताच घालायचं नाही. हे चवीपुरतं मीठ आहे. एका मिक्सरच्या भांड्यात मी आता बीटरूटचे 4-5 तुकडे घेत आहे. 2 कलरची इडली आपण करूया. आता हे एका चाळणीत घालून त्याचं पाणी मी काढून घेतलेलं आहे. ही बॅग आहे आपली, केकच्यावर आपण जे क्रीम जे डिझाईन करण्यासाठी वापरतो ती बॅग आहे. आता एका पातेल्यात मी निम्म पाणी बीटरूटचं, निम्म मिक्सरच्या जारमध्ये पण ठेवलेलं आहे. निम्म पाणी आपण केलेलं आहे. आता हे बॅटर आपलं चांगलं फुललेलं आहे बरं का. हे आपण ह्या बीटरूटच्या ह्या रसात हे बॅटर थोडं घालू आणि थोडं बॅटर आपण मिक्सी जारमध्ये पण घालू. हे व्यवस्थित मिश्रण मिक्स करून घ्यायचं आणि इनो घालून झाल्यानंतर ह्या पायपिंग बॅगमध्ये दोन्ही मिश्रण आपण मिक्स करून असं घालत आहोत. पाहू शकता तुम्ही. ते पण मिश्रण आपण ह्यातच घालणार आहे, इनो घातलेलं पण. आता पाणी घालून थोडंसं ॲक्टिवेट करायचं आणि बॅगमध्ये भरलेलं मिश्रण एकत्र करून आपण ते परत बॅगमध्ये भरून आपण ते वापरायसाठी घ्यायचं. आता मी ह्या सगळ्या जाळ्या ज्या आहेत इडलीच्या पात्रातल्या ते सगळ्या स्वच्छ घासून धुवून घेतलेल्या आहेत. ते आता कोरड्या फडक्याने मी स्वच्छ करत आहे. त्याला तेल पण लावून घेतलेलं आहे मी. आता ही खाली बॅटर आपण पांढरं व्हाईट रंगाचं घालायचं आणि वरती हे आपल्या लाल रंगाचं बॅटर वरती घालायचं. असं सगळ्या हे इडली पात्रात मी हे व्यवस्थित घालून घेत आहे. इडली पात्रात मी लिंबू आणि पाणी घातलेलं आहे आणि ह्या सगळ्या प्लेट्स मी एकावर एक ठेवत आहे. ह्या पांढऱ्या बॅटरमध्ये पण आपण इनो घातलेला आहे अर्धा चमचा. आता ही 2 कलरची आणि आपली चटणी हिरवी होणार आहे. तर 3 कलरची ही इडली खायला अतिशय स्वादिष्ट आणि दिसायला पण एकदम छान. हा इन्स्टंट इडलीचा जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर हा जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. असं हे आपलं आता पूर्ण हे 4 प्लेट झालेले आहेत. हे आपण झाकून आता ह्याला 15 ते 16 मिनटासाठी आपण हे उकडून हे दे बघा. खालनं जाळी किती छान आले बघायला. आता हे आपण काय करू, असं गोल एक माझ्याकडे आहे टोपण,
त्या टोपणाने मी मधला भाग काढत आहे 4 इडल्यांचा. ही मिनी इडली. ही चवीला फार सुंदर झालेली आहे इडली. आणि आता आपण ह्या इडलीसोबत पनीर पुदिनाची चटणी करणार आहे. पनीरमुळं चटणीला एक वेगळा स्वाद येतो. पनीर मी घरीच बनवलेलं आहे. आता ही गेली कोथिंबीर. हे आपलं पनीर आत्ता ताजं केलेलं आहे मी. हे पूर्ण पनीर मी आता चटणीसाठी वापरत आहे. हे 4 लसणाच्या कुड्या, हे जिरे 2 चमचे, तीळ 2 चमचे आणि हे अख्खं पनीर. असं आपण हे बारीक क्रश करून आता घालणार आहे यात, तुकडे तुकडे करून. आता हे मी मिक्सरला लावून घेत आहे. आणि पुदिन्याचं की नाही हे खोबरं, पुदिना मी हे पाहू शकता तुम्ही बारीक करून ठेवलेला आहे एका डब्यात. ह्यात मी बर्फाचे तुकडे टाकून हे एकदम बारीक करून ठेवलं होतं. अख्खी पेंडी पुदिनाची स्वच्छ नीट करून धुवून. आता आपण हे सगळं मिक्स करून घेऊया. मध्ये मध्ये लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आता आपण हे माझ्याकडे एक टोपण आहे, त्या टोपणानं आपण हा मधला बाजूला काढूया. ही मिनी इडली झाली आपली. 4 इडलीच्या मधला भाग आपण काढणार आहे आणि 4 इडलीच्या वर आपण चटणी लावणार आहे. अतिशय स्वादिष्ट, अतिशय सुंदर अशी ही इडली तयार होते. आणि बीटरूटमुळं हेल्थ पण चांगलं. हे पाहू शकता आपण, हे मध्ये मध्ये असं भरत जायचं चटणी अतिशय स्वादिष्ट झालेली आहे. एकदा तुम्ही ही रेसिपी करून पहा. माझा हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करा. धन्यवाद. किती छान सुंदर इडली झाली आहे बघा आपली, 3 कलरमध्ये. आपण असं स्टिक आईस्क्रीम सारखं आपण हे खाऊ शकतो. बघा, हे असं लहान मुलांना खायला सोपं जाते. किती छान झाले. एक वेळा नक्की करून बघा. माझा हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा, सबस्क्राईब करा आणि लाईक करा. धन्यवाद.